सरकारी तहसील कार्यालय इथं शांतपणे काम चालू असताना अचानक दारूच्या नशेत एक माणूस घुसतो आणि जीवे मारण्याची धमकी देऊ लागतो. कागदपत्र उडवतो, शिव्या घालतो, कर्मचाऱ्यांना दमदाटी करतो. पुण्याच्या घोडेगाव तहसील कार्यालयात घडलेली ही धक्कादायक आणि लाजिरवाणी घटना. चला जाणून घेऊया काय घडलं ते. 25 मार्च रोजी दुपारच्या सुमारास आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षात सुनील वसंत लोले वय 38 राहणार जारकरवाडी दारूच्या नशेत आले. त्यांनी 7/12 उतारा आणि फेरफार तत्काळ करून द्या म्हणून मोठमोठ्याने आरडाओरड सुरू केला. महसूल सहाय्यक सचिन ओहळ यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनाही शिवेगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली आणि टेबलावरील सर्व कागदपत्रे अस्ताव्यस्त फेकून दिली. सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी महसूल सहाय्यक सचिन ओहळ यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार लोले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार हरिभाऊ नलावडे करत आहे. आता प्रश्न पडतोय की सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांना एवढ्या सहज धमकी देणं आणि कामात अडथळा आणणं हे किती दिवस चालणार? कर्मचाऱ्यांची सुरक्षा कधी सुनिश्चित होणार? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.